हसलो का त्याच्यासाठी सांगतो. आणि दुसरी गोष्ट की बरं चला तुमचं नाव नाही घेत मी. हा एक्झॅक्टली, तुम्ही कुठेही करा एक्झॅक्टली, पण सेफ इन्व्हेस्टमेंट करा. राईट. मला वाटतंय ना ह्याच्यावरती एक काहीतरी बनवलेलं सुद्धा आहे व्हिडिओ. मला वाटतं मी एक बनवलेला आहे युट्यूब वरती की तुम्ही आहे ना सेफ इन्व्हेस्टमेंट करा. हा मी एक शब्द नवीन मला सापडला होता आता सांगतो. तुम्ही मगाशी पण बोललात. येस, तो आवडला. हा तो शब्द म्हणजे फिनफ्लुएन्सर. फिनफ्लुएन्सर कोणासाठी येतो? तुमच्यासाठी आहे. काय म्हणता? हा म्हणजे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर. हो ग्रेट, मला आवडला शब्द. तर ते जे फिनफ्लुएन्सर असतात ना ते आपल्याला आता सगळीकडे चांगलेच भेटतील असं नाही. सोशल मीडियावरती जे येतात ना ते खूप मोठे मोठे सांगतात. पण मी असं ऐकलंय त्यांचं खरं सुद्धा असू शकेल. पण मी असं ऐकलंय की कधी कधी तिकडे नुकसान होतं. तर तुम्ही जपून करा जे काय कराल ते आणि योग्य माणसाकडून सल्ला घ्या. मी तुमचं मगाशी नाव घेतलं कारण का की मी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि मला त्याचा फायदा झालेला आहे. तर मग मी तुमचं नाव गॅरंटेड घेऊ शकतो. असं नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला कोणी किती लोक शोधत येणार आहे बघणार आहे. पण लोकांना काय वाटेल जसं मगाशी बरोबर आहे. त्यांना वाटेल की मी प्रमोट करण्यासाठी प्रश्न विचारतो म्हणून मी आधी हसलो. हा मी सांगणार ना बरोबर कुठल्याही विषयी तर ते एक दिसताना दिसतं की इट कॅन बी अ बिझनेस मोटिव्ह किंवा काय. पण म्हणून मी इथे जे गेस्ट येतात ना त्यांना पर्सनल फायनान्स विषयी 3-4 प्रश्न विचारतोच की तुमचं म्हणणं काय सांगा ते लोकांपर्यंत पोहोचून. नाही आणि काय होतं ना की मेन तुम्ही अशी कोणतरी व्यक्ती शोधली पाहिजे की जी तुम्हाला नंतर सुद्धा सर्व्हिस दिली पाहिजे. आफ्टर सेल सर्व्हिस. आता मी तुम्हाला सांगतो. मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो. हा तुमच्या ऑफिस मधले स्टाफ मला ओळखत होते. बिलकुल बरोबर आहे. मी जवळजवळ 8 ते 10 वर्षात तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये. बरोबर आहे. त्या स्टाफ कशाला मला ओळखत होते? कारण का की ते मला फोन करायचे की तुमचं काही अडचण आहे का, तुमचं काय आहे का, असं. तर त्यांच्या लक्षात होतं मी कोण आहे असं. तर त्यामुळे त्यांना मी लक्षात आहे आणि मला पण त्यांचं नाव लक्षात होतं. ऍब्सोल्युटली. आणि आपण 32 वर्षापासून तरी कमीत कमी ओळखतोय. पण म्हणजे सांगतो काय की ही आफ्टर सेल सर्व्हिस असेल ना तरच ते होतं ना पॉसिबल. बरोबर. तर मी तुम्हाला ते आता मी सांगतो सर ह्यांच्याकडे असं नाही बोलत मी. पण जो कोणी शोधाल आणि जी स्कीम शोधाल त्याचा पहिला स्वतः स्टडी करा. अगदी बरोबर ना. आधी स्वतः स्टडी करा. हे पराग सांगतात म्हणून टाकले त्याच्यात पैसे, तसं नका करू बाबा. नो, तुम्ही स्टडी करा ना. आता सगळं अवेलेबल आहे. एक्झॅक्टली. स्टडी करा. आणि फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे की प्लॅनिंग केलं नाही प्लॅनिंग का नाही केलं पाहिजे? मला झाला ना फायदा. मला काय किती जणांना झाला असेल. बिलकुल. हे पैसे जे काही इन्व्हेस्ट केले होते ना ते आले ना पाहिजे. आले ना कामाला आले. बिलकुल. आता तुमची मेडिक्लेम असेल पण हेल्थ इन्शुरन्स म्हणून एक प्रकार आहे मेडिक्लेम ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर मेडिक्लेम कडे लोक गांभीर्याने तेवढं बघत नाही कधी कधी. बरोबर आहे. त्याचं कारण काय असेल? बघा तुम्हाला सांगतो मी सुद्धा माहिती आहे इम्पॉर्टंट आहे पण तरी सुद्धा हा करूया म्हणून पोस्टपोन होते. तर त्याचं कारण काय असेल ना? मी सुद्धा त्याच्याकडे कधी सिरियसली बघितलं नव्हतं. मी म्हणत होतो की चला ना काय ठीक आहे. पण नंतर काय झालं मी 1-2 जणांचं माझ्या ओळखीचे आणखी पण आहेत. एक्झॅक्टली. बरोबर. आजूबाजूला असं म्हणणं ऐकून घेतलं हे घेतलं मग मला पटलं. आणि नंतर काय होतं की सडनली जर काही खर्च आला तर तुमच्याकडे बंदोबस्त आहे का? काय आता आमच्या कलाकारांमध्ये बोलू नये कोणाचं होऊ नये पण कित्येक जणांचं असं झालेलं आहे की मग त्यांना पैसे घ्यावे लागतात कोणाकडून. बरोबर. तेच जर त्यांनी जेव्हा पैसे मेडिक्लेम प्लॅनिंग केलं असतं तर त्यांना तसं करावं लागलं नसतं ना. बिलकुल. आणि खूप कलाकारांमध्ये